हाय हॅलो सर्वांना. आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईल वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत. हे भरीत अगदी झणझणीत आणि चमचमीत लागते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर अगदी अप्रतिम लागतं. त्यासाठी आपण 2 वांगे छानपैकी धुवून घेतलेले आहे, त्यांना मध्ये कट केलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्यात आपण लसूण टाकलेला आहे. लसूण टाकून आपण हे वांगे आपण डायरेक्ट गॅसवरती भाजून घेणार आहोत. आता हे जे वांगी आहेत यांना आपण सगळ्यात आधी तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावून अगदी छानपैकी तेल लावून घ्यायचं, म्हणजे वांगी कशी मस्तपैकी भाजतात. आता नंतर आपण यांना गॅसवरती ठेवलेले आहेत आणि गॅसवरती छानपैकी भाजून घेतलेले आहेत. भाजून झाल्यावर आपण यांची साल वगैरे काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण यांना एकदम बारीक कट करणार आहोत किंवा तुम्ही स्मॅश पण करू शकतात तुमच्या इच्छेनुसार. त्यानंतर आपण त्यांना फोडणी घालणार आहोत. फोडणीसाठी आपण सगळ्यात प्रथम कढई घेऊन तेल टाकलेलं आहे. 2 चमचे तेल, त्याच्यात जिरं, कांदा, अगदी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर हे छानपैकी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यात आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आपण याच्यात घालणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण सर्वप्रथम शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. शेंगदाणे पण छान परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जो ठेचा केलेला आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा, तो आपण यात टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण आपण याच्यात घातलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद, थोडासा गरम मसाला, थोडी लाल तिखट घालून आपण परत छानपैकी परतून घेतलेलं आहे. परतून झाल्यावर आपण जे कट करून घेतलेलं वांगं होतं ते आपण याच्यात टाकत आहोत. हे टाकून झाल्यावर पण आपण परतून घेत आहोत. परतल्यावर हे अगदी छानपैकी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यावर आपण याला 1-2 मिनटं परतणार आहोत. परतून झाल्यावर आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. बघा आता आपलं भरीत कसं छान दिसतं आहे, कलर किती सुंदर आलेला आहे. त्याचबरोबर आपण गरमागरम भाकरी बनवलेली आहे. ज्वारीची भाकरी यासोबत अगदी अप्रतिम लागते. बघा आता आपलं भरीत किती छान झालेलं आहे आणि त्याचसोबत भाकरी पण मस्त दिसते आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा.